न्यूट्रिशन वापरले आणि पर्टिक्युलर गोष्टी नाही खाल्ल्या तर कॅन्सर बरा होतो. हे कितपत खरं आहे? असा कुठलाही कॅन्सर मला आजतागत माहीत नाहीये, की जो पूर्णपणे न्यूट्रिशनमुळे बरा झालेला आहे. खरं आहे. आय एम रिपीटिंग की बरा झालेला आहे. हं. न्यूट्रिशनची मदत होणं, न्यूट्रिशनच्यामुळे कुठला कॅन्सर न होण्याचे चान्सेस कमी होणं, हे समजू शकतो. हो. पण न्यूट्रिशनमुळे नुसता कॅन्सर बरा होत नाही. त्या कॅन्सरला त्याची जी ट्रीटमेंट पाहिजे, सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन, टार्गेटेड थेरपी किंवा सगळं हे गरजेचं असतं. न्यूट्रिशनचा रोल जो असतो, ऑपरेशन नंतर जर आपण म्हणालो, तर रिकव्हरीमध्ये असतो, की वजन वाढण्यामध्ये किंवा इम्युनिटी बूस्टअप करण्यामध्ये, किमोथेरपी चांगल्या प्रकारे सहन करण्यामध्ये. आता जी लोकं किमोथेरपी घेत असतात, त्यांना काही विशिष्ट प्रकारचं आम्ही न्यूट्रिशन सांगतो, की जशी फळं खायचं झालं, तर ओपन फळं आम्ही नाही म्हणून सांगतो. सालाच्यातली फळं खायला पाहिजेत. हो. शक्यतो सगळे पदार्थ हे उकडून खायला पाहिजेत. हं. बॉइल्ड ज्याला म्हणतो, ओपन काही खाऊ नये, कच्ची काही खाऊ नयेत, कारण की त्यांची इम्युनिटी कमी असते. हो. किमोथेरपी सुरू असताना रोगप्रतिकारक क्षमता ऑलरेडी कमी झालेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला लाखो प्रकारच्या बॅक्टेरिया, व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. हो. तर न्यूट्रिशनचा रोल तिकडे येतो.